नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर जिल्हा परिषदेतून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला असून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय काय आहे, कोणत्या 17 संवर्गातील भरती होणार आहे आणि आरक्षणाचे नवीन नियम काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पेसा पदभरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 आणि 17 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वाचे निर्देश दिले होते. शासन निर्णय. या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. सीईओचे आदेश. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 5 मार्च 2026 रोजी सर्व विभाग प्रमुखांना तात्काळ नसती फाईल्स सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये पेसा क्षेत्रातील एकूण 17 अधिसूचित संवर्गांचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील पदांची नियुक्ती केली जाईल. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पुरुष आणि महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक. शासन निर्णयानुसार आरक्षणाची विभागणी खालीलप्रमाणे असेल. 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावे. एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमातीसाठी आणि उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरली जातील. 25% ते 50% आदिवासी लोकसंख्या असलेली गावे. येथेही 50% पदे सेंट प्रवर्गासाठी आणि 50% पदे खुल्या प्रवर्गासाठी असतील. 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेली गावे. या ठिकाणी 25% पदे सेंट प्रवर्गासाठी, 25% पदे इतर राखीव प्रवर्गांसाठी आणि 50% पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असतील. भरती प्रक्रिया राबवताना प्रशासनाने एक महत्त्वाचा नियम स्पष्ट केला आहे. ज्या उमेदवारांची नावे यापूर्वीच्या निवड यादीत गुणवत्तेनुसार पात्र ठरली आहेत, त्यांना तसेच 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार ज्यांना मानधनावर नियुक्ती दिली होती, त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही आधी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित रिक्त जागा भरल्या जातील. तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्हा परिषदेत आता पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22,101/2023 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.